एकीकडे राजेंद्र हगवणेच्या घरामध्ये दोन सुरांचा छळ सुरू होता, तर दुसरीकडे राजेंद्र हगवणेचा बडेजाव ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू होता। राजेंद्र हगवणे हा बैलगाडा शर्यतीचा शौकीन आहे। त्यानं बैलाच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी ठेवली होती। बैलाचा वाढदिवस हा बहाणा होता पैशाचा बडेजाव मिरवण्यासाठी राजेंद्रनं चक्क गौतमीची लावणी आयोजित केली होती। सुनांचा छळ करणाऱ्या घरामध्ये पशूंना तरी चांगली वागणूक मिळत असेल का, याबाबत शंका व्यक्त केली जाते। हगवणेंच्या घरात सुनांचा छळ, बैलांवर उधळपट्टी। हुंड्याचे पैसे आणण्यासाठी सुनांचा छळ। हुंड्यांच्या पैशांवर राजेंद्र हगवणेचा बडेजाव। बैलासमोर नाचणारी ही गौतमी पाटील पहा। गौतमी पाटीलच्या बैलासमोर नाचतीये ना, तो बैल राजेंद्र हगवणेंचा आहे। बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलची लावणी ठेवणारा हा राजेंद्र हगवणेकडून त्याच्या सुनांचा अनन्वित छळ होत होता। बैलाच्या वाढदिवसाला लाखोंची उधळपट्टी सुरू होती। ही उधळपट्टी राजेंद्र हगवणे हुंड्याच्या पैशावर तर करत नव्हता ना, असा सवाल उपस्थित केला जातोय। ज्यावेळी या बैलाच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा तिचा दीर काय म्हणाला होता, तुम्ही ऐकाच। गौतमी पाटलांचा कार्यक्रम हुकुम तालुका मुळशी येथे सुशील राजेंद्र हगवणे युवा मंच आणि बावरा फॅन्स क्लब यांच्या मार्फत आम्ही आयोजित केला होता। आमचे लहान बंधू शशांक राजेंद्र हगवणे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आणि आमचा बावऱ्या बैल यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला। ज्या घरात माणसांना नीट वागणूक दिली जात नाही, पोटच्या मुलीसारखा सांभाळ करायचा तो सासरा सुनांना मारहाण करतो, त्या घरातलं पशुप्रेम सुद्धा वेगळीच असावं। मुक्या बैलासमोर गौतमीनं लावणी सादर केली काय आणि दुसऱ्या कुणी डिस्को केला काय? बैलाला काय समजणार? बैलाचं नाव आणि राजेंद्र हगवणेंची हौसमौज असा सगळा मामला होता। ज्या घरात सुनांना सासरवास नरकवास वाटतो, ज्या घरामध्ये सुनांवर अमानुष अत्याचार केला जातो, त्या घरातील लोकांचं पशुप्रेमही बेगडीच होतं का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। बैलासमोर गौतमीची लावणी सादर करणं हेही उसन्या श्रीमंतीतच मोडत होतं। बैलासमोर गौतमी पाटीलची लावणी सादर करून राजेंद्र हगवणेनं वाहवा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच हगवणेंच्या घरात सुनांना जनावरांसारखी वागणूक मिळते हे माहिती झाल्यावर आता लोक त्यांच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाहीत। कैलासपुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड।